आमची चालू झालेली आहे मॉर्निंग वॉक, आहे की नाही आई? आणि मी दोघीजणी आणखीन आलेलो आहोत. आणि चिमण्यांचा म्हणतात तर खूप छान असा किलबिलाट यायला लागला, आहे की नाही? छान यायला छान यायला लागला. त्यांचा टाइम होता. आणि ह्या वातावरणामध्ये बाहेर फिरायला खूप मजा येते आणि थंड हवा आहे, मस्त थंडगार हवा आहे, चिमण्यांचा आवाज आहे. आणि दुसरं काय आहे त्यांचा होता टाइम मस्त. ते येडूला काय करतात उपरा, ते बाजरी आहेत ना, ती बाजरी तिथं खायला पूर्ण अशी हिरवळ झालेली आहे. आणि पाऊस पडल्यामुळे पण खूप छान वातावरण झालेलं आहे. त्यामुळे जे आहे बघा चालायला खूप छान वाटतं. हा, चालायला खूप भारी वाटायला लागले. रात्री पण गरमी झाली नाही ना का तेवढं, एकदम थंड लागू लागलं. पाऊस पडलाय ना परवाच्या दिवशी, त्यामुळे पाऊस होता. आणि रात्री थंड थंड लागू लागलं ना. आता थोडं गरजू लागलं का त्या टायमाला थोडं 4 वाजता गरम होतो. मला तर झोपली जेवच नाही आलं, खूप झोप लागली छान, एकदम फ्रेश. म्हणजे गरमी झाली नाही 2-3 दिवसांनी. किती हिरवळ इकडे बघा. म्हणूनच मला हे रस्ता जे आहे तो खूप आवडतो. आम्ही तिकडच्या साईडला गेलो ना, तिकडे भरपूर गाड्या असतात आणि ट्रॅफिक असतील, त्यामुळे जे आहे. आणि इकडं असं म्हणतो ना आपण एक सुनसान रस्ता कसा असतो तसं आहे इकडचं वातावरण. त्यामुळे जे आहे तर मला इकडचाच परिसर जे आहे तो आवडतो. पण हे जिथं आम्ही राहतात का तिथून खूप लांब आहे, पण काय हरकत नाही आम्हाला. जायला लांब पडतंय हे, जायला लांब आहे तर पण निवांत आहे. गर्दी नाहीये, पुन्हा गाड्या नसतात, काय नसतं. माझ्या इकडं गाड्या जास्त असतात, मग त्याच्यामुळे भीती पण वाटते गाडीची. हा, आई जे आहे ते पुढं पुढं चलते आणि मला तेवढं फास्ट चालणं होत नाही, चलत बी नाही मी. आईची स्पीड आणि माझी स्पीड बघता तर खूप कमी असते. आणि ही हिरवळ सकाळचं बघून खूपच आनंदी वाटते. आणि ह्या आंब्याला खूप भारी आंबे लागलेले आहेत बरं का. पण त्याला काय होते माहिती का, आम्ही रोज आलो ना त्याचे आंबे जे आहेत रोजच कमी दिसतात, रोज. ते रस्त्यावर आहे, कुणी त्याला काढून नेत. हा, ते वाटावर आहे ना, वाटावर असल्यामुळे काय करतात, चलता दगड फेकते. ते म्हणतात आंबा कुठं आहे. हे बघा, ह्या आंब्याविषयी मी बोलत आहे. आणि त्याचं काय होतं माहिती का, रोज आंबा बघतो ना तर त्याचे रोज कंटिन्यू आंबे जे आहेत ते कमी होत जातात. आता तर राहिलंच नाही विकून काय, ह्या पांढरी काहीच नाही. भरपूर आंबे होते त्याला. आणि काल ते वारं पण झालं ना, त्या वाऱ्यानं पण कमी झाली. तर पडले असतील काय खाली? खाल्ले पडले. इकडची हिरवळ बघा किती छान आहे, सुंदर आहे. खूप इथला भारी परिसर आहे, वातावरणच छान आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे तर मला इकडचं खूप आवडते बाबा. आणि मन प्रसन्न होऊन जाते. जशी आपण देवाची पूजा केल्यावर कसं मन एकदम आनंदी आणि प्रसन्न वातावरण होते, तसं माझं जे मन आहे ते इथं आल्यावर खूप आनंदी होते. एक राऊंड मारून गेल्यावर आई म्हणते एक राऊंड मारून गेल्या खूप आनंदी होते. एका दिवशी नाही आलं तर मग असं वाटतं की अरे आपण नाही गेलो तिकडे, गेलो नाही. हा, जायला पाहिजे होतं. ह्या साईडकडून जे आहे पलीकडे तर रस्ता आहे बरं का, पण तिथं खूप ट्रॅफिक असते. त्यामुळे तुम्हाला कशी सांगितलं की आम्ही तिकडे जात नाही. हे लांब पडतंच आहे, रस्ता खूप लांब आहे आम्हाला. पण इकडचं जे वातावरण आहे ते खूप. ह्याच्यामध्ये कसं होईल ग हे पावसाळ्यामध्ये ह्या रस्त्यानं येणंच बंद करावं लागतं आपल्याला, है ना. पूर्ण हे होऊन जाईल ना. हे काय हे इकडचं विचारते ऊस आहे. आणि हे जे आहे ते हे ऊस आहे, हे गायचं, हे गुरांचा चारा आहे. आईला विचारते मी हे काय आहे. हे गाय असते. चला अगोदर आम्ही जे आहे तर मस्त अगोदर आमची चारा आहे वॉकिंग करून घेतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, खूप वेळ झालेला आहे, आम्ही इकडेच आहेत. आणि आता फायनली घरी जाणार आहात मी आणि आई. कारण की आता एकदा शाळा सुरू झाली ना की नंतर मला वेळ भेटत नाही बरं का असं बाहेर यायला. कारण की मुलांचं आवरून द्यायचं असते, मिस्टरांचा डबा असतो वर्ण करायला. आज मला सर्दी झाली काय की नाकात असं आहे. कसलं भारी वाटतंय बघा ना, देव बाप्पा कसलं भारी दर्शन देत आहेत. छान आहे वातावरण, एकदम असं भारी झालं. हा, सावली गरमी व्हायला लागली. चलून सर आता आपण चाललंच नाही एवढ्या वेळ.
एक ते 1.5 तास झाला आहे आम्हाला चालू. आता निवांतात आपल्याला गरमी होती. आता निवांतात आम्ही घरी जाणार आहात. तिथे गेल्याच्यानंतर थोडंसं अर्धा तास बसायचं. तिथून पुढं डब्याला सुरुवात किंवा आपलं घरच्या कामाला तिथून पुढे सुरुवात करायची. इकडचं पण बघा हिरवा. सगळ्यात जास्त जे आहे ते मला हे देवबाप्पाला आवडतात, कारण की त्यांची किरणं जे आहेत ते सकाळच्या खूप छान असतात आपल्याला. त्यामुळे जे आहेत आम्ही थोडंसं जोपर्यंत उशीर होत नाही किंवा देवबाप्पाचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जातच नाहीत. आठवडा होऊन गेला असेल आम्हाला, हे नाही. हो, हेच चालतं आमचं. जेवढं ऊन आहे तर जरा उन्हाळा आहे तर वरच चला. एकदा पाऊस पडायल्यावर काय पुन्हा चालता येत पाऊस पडायला इकडच्या रस्त्याने येता येत नाही बरं का. रस्ता छोटा आहे तुम्ही बघू शकता, आणि पूर्ण जे आहे तर शेती आहे, इकडून शेती. मुलांच्या पण शाळा सुरुवात होत्यात तर मग शाळाचं उठायचं आणि मग चालायला वेळ बी नाही भेटत. करायचे, मग येत नाही चालायला वेळच लागणार नाही. आणि हे 1 तास खूप छान वाटते बरं का, बाहेर जरी आपण आलो तरी, कारण की हे मनाला आनंद देणारा आणि प्रसन्न असा आहे. कोणाची किचकिच नको, कोणाची कटकट नको. मस्त चिमण्याचा किलबिलाट, थंडगार हवा आणि मनाचा आनंद हाच एक मोठा हे आहे असं मला असं वाटतं. तर चला, मी जे आहे आता घरी जात आहे. मग तसंच होतंय ना. आणि इकडे माझा डब्बा हे आवरलेला आहे बरं का. मिस्टर गेलेले आहे, चालू आहे माझं काम. भांडे जे आहेत घेतलेले आहेत, घर आवरायचं आहे. आणि इकडं माझी मम्मी जी आहे ती येऊन बसलेली आहे बघा. मम्मी 24 तास जे आहेत माझ्यापाशी असते, कारण की मी जे आहे तर राहिलाच मम्मीपाशी, म्हणजे आईपाशी आहे. त्यामुळं आई इथून थोड्याशाच अंतरावर जे आहेत आई राहते, म्हणून मी जे आहे ते कंटिन्यू मी आणि आई जे आहेत आम्ही सोबतच असतो. गप्पा मारायला म्हणा, जे काही जे असेल ते आमचं दिवसभराचं. आईचं काम उरकलं की आई येऊन बसती. माझं जाणं होत नाही बरं का कुठं. मी माझ्याच ह्याच्यामध्ये असते, कामामध्ये असते, खूप ताण लागते. तर असं आहे माझा आजचं सकाळचं रुटीन किंवा दिवस. मिस्टर गेल्याच्या नंतर मी कुठेतरी एकदम अशी निवांत होऊन जाते, का तर त्यांचा डब्बा आवरलेला असते. आणि आता राहिलेलं आहे मुलांचं, तर मुलांचं काही टेन्शन नाही. मुलं काय करतात, थोडंसं जरी त्यांना बनवून दिलं तरी मुलांचं टेन्शन मुक्त जातं. आज मला आहे दिवसभर मशीनचं काम, त्यामुळे जे आहे ते मी आज बघू किती टाईम मोबाईल देऊ शकते किंवा नाही. आज ब्लाऊज आहे शिवायला. ज्या दिवशी मला जे आहे तर मशीनचं काम असतं त्या दिवशी मी सरासरी तरी लाईव्ह घेत नाही किंवा दुसरं काम करत नाहीत. आज माझं तसंच आहे, ब्लाऊज शिवायचे आहेत. काही हरकत नाही, हे पण काम आहे ते पण काम आहे. तर चला, असं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण पहा.